श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. केंद्र सरकारनं मांडलेल्या जनविश्वास तरतुदींमधील सुधारणा विधेयक 2026 संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं आहे. देशातील व्यवसाय सुलभता आणि राहणीमान सुलभता अधिक वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं बोललं जात आहे. काय आहे जनविश्वास तरतुदींमधील सुधारणा विधेयक 2026? त्यात कोणत्या नव्या तरतुदी आहेत? या कायद्यात बदल करण्याची का गरज भासली? त्याचा उद्योग क्षेत्राला काय फायदा होणार? याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, जनविश्वास विधेयक 2026 बाबत मुंबई उच्च न्यायालयातले ज्येष्ठ विधिज्ञ सौरभ गणपतीये यांच्याशी हे विधेयक काय आहे आणि त्याची गरज का भासली याबाबत केलेली बातचीत आपण ऐकूया. जनविश्वास सुधारणा विधेयक 2026 हे 27 मार्च 2026 रोजी लोकसभेत सादर करण्यात आलं. प्रमुख उद्देश ह्याचा काय तर जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता यांना प्रोत्साहन. म्हणजे आता थोडक्यात तुरुंगवासाऐवजी आता आर्थिक दंडाची तरतूद, म्हणजे तुरुंगवास संपला म्हणून आर्थिक दंडाची तरतूद झाली म्हणून आता सगळ्यांनी वाटेल तसे गुन्हे करा असं नाहीये. पण तरीही सुसूत्रीकरण महत्वाचं आहे. मग आता गुन्हे आणि दंडांचं ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या रद्द केल्या आणि सुसूत्रीकरण करून 80 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करायचं या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. आता हे विधेयक सर्वात पहिलं म्हटलं तर आलं कधी होतं तर 2025 ला एक विधेयक आलं होतं. त्यात 17 केंद्रीय कायद्यांमध्ये बदल हा एकमेव उद्देश होता. आणि मग ते विधेयक आलं, ते एका निवड समितीकडे गेलं, सिलेक्ट कमिटी आपण म्हणतो लोकसभेची. तेजस्वी सूर्या त्याचे अध्यक्ष होते आणि त्या समितीने 17 मार्च 26 रोजी आपला अहवाल सादर केला. त्यात 17 कायद्यांप्रमाणे बदल सुचवण्यात आले आणि त्याचबरोबर इतर 65 कायद्यांमध्ये बदल सुचवले गेले. म्हणजे पहिल्या विधेयकात 17 कायद्यांमध्ये बदल आहेत, पण 65 विधेयकांमध्ये बदल सुचवले गेले. आणि मग शेवटी 25 जे विधेयक होतं 17 मार्चला मागे घेतलं गेलं आणि हे विधेयक पुढे नेलं गेलं. काही गुन्ह्यांना फौजदारी कारवाईच्या कक्षेतून बाहेर काढून दिवाणी कारवाईची तरतूद, काही गोष्टींना गुन्हे न ठरवणं, यामागे काय उद्देश आहे हे आता आपण ऐकू. लक्षात आपण घेऊया. पहिलं म्हणजे फौजदारी गुन्हे आणि सिव्हिल गुन्हे किंवा दिवाणी गुन्हे. फौजदारी गुन्हे म्हणजे व्यक्तीविरुद्ध समाज अशा स्वरूपाचे असतात. व्यक्ती जी गुन्हेगार आहे ती समाजाचं पण मोठं नुकसान करू शकत असते आणि म्हणून त्या व्यक्तीने तुरुंगाबाहेर राहणं योग्य नाही जर त्याने मोठा गुन्हा केला असेल तर. हे बरोबर आहे. काही गुन्हे हे दिवाणी स्वरूपाचे असतात. मग त्यात कसं असतं की दोन व्यक्तींमधली ती भांडणं असतात. आता समजा नवरा बायको मधला एक झगडा आहे आणि नवऱ्याने जर का बायकोला ताबा मिळाला असताना सुद्धा मुलं आपल्याकडे नेली आणि नंतर काही वेळाने आणून सोडली, तर हा क्रिमिनल स्वरूपाचा गुन्हा होऊ शकतो का, विचार करावा लागेल. तर असे मॅटर्स असतात जे दोन व्यक्तींमधले असतात. मग व्यक्ती, बहीण भाऊ, नवरा बायको, मित्र भागीदार कुणी असो, दोन कंपन्या असोत, व्यक्तीविरुद्ध कंपनी असो, तर अशा स्वरूपाचे ते असतात. यांच्यापुरते मर्यादित ते आपण सिव्हिल किंवा दिवाणी स्वरूपाचे गुन्हे आपण म्हणू शकतो. तर अनेक कायदे हे गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. हे म्हणजे अनेक कृत्य ही गुन्हेगारी स्वरूपाची आहेत या जुन्या कायद्यानुसार. तर ह्या कायद्यानुसार त्यांचं गुन्हेगारी स्वरूप रद्द होतं, मात्र दिवाणी दंड येतो. आता फॉर एक्झाम्पल औषध सौंदर्य प्रसाधन कायदा 1944 त्याच्या अंतर्गत कायद्याचं उल्लंघन करून सौंदर्य प्रसाधनांचं उत्पादन विक्री केली तर तुम्हाला 1 वर्ष तुरुंगवास आणि 20,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा. आता जो मनुष्य मुळात काळा बाजार करतोय त्याला 20,000ची शिक्षा काय उपयोगाची? बरं 1 वर्ष तर तो काय स्वतः जाणार नाही तुरुंगात, दुसरा कोणी जाईल. बरं 1 वर्षापर्यंतचे तुरुंग जे असतात हे संपूर्णपणे बेलेबल असतात, त्यामुळे त्याला काय अर्थ नसतो. सो त्या सिच्युएशनमध्ये आताचं जे विधेयक आहे 1 लाख रुपये किंवा सौंदर्य प्रसाधन जी तुम्ही विकताय काळा बाजार करून त्या मूल्याच्या तिप्पट, या दोघांपैकी जी जास्त आहे, 1 लाख रुपये जास्त आहेत किंवा ती किंमत जर का जास्त ती जास्त किंमत, असा स्वरूपाचा दंड आहे. म्हणजे एकदा आर्थिक फटका मोठा बसला की माणसाला धडा मिळेल, जो 20,000 रुपये दंड आणि 1 वर्ष तुरुंगवास जो बेलेबल आहे त्याने मिळणार नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 अंतर्गत वाहतुकीसाठी जर का महामार्ग अयोग्य किंवा असुरक्षित तुम्ही केलात तर सध्याच्या कायद्यानुसार 5 वर्षापर्यंतचं तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा आहेत. त्याऐवजी आता दंड 5 वर्षापर्यंत तुरुंगवास थांबलाय, पण 10 ते लाख ते 1 कोटीपर्यंत दिवाणी दंड. म्हणून मी म्हटलं कुठेतरी असा वार केला गेला की मोठा आर्थिक फटका बसला, तर त्या सिच्युएशनमध्ये हा जो दंड आहे हा आकारला गेल्यावर कुठेतरी या गोष्टींना आळा बसतो. त्याचप्रमाणे गुन्हेगारी स्वरूपाचे तुरुंगवास जे असतात तर ती शिक्षा काढून टाकली. फॉर एक्झाम्पल भारतीय वारसा हक्क कायदा 1925, ओके, सक्सेशन ऍक्ट किंवा रद्द केलेलं प्रोबेट आहे, प्रशासनाधिकार पत्र सादर नाही केलं, म्हणजे प्रशासनाधिकार पत्र म्हणजे लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर हे सादर नाही केलं, 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास
दंड किंवा दोन्ही शिक्षा होत्या. विद्युत कायदा 2003 अन्वये आदेश किंवा निर्देशाचे पालन न केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होत्या. आता केवळ दंड आकारला गेलाय आणि दंडाची कमाल रक्कम पण वाढवली गेली. हे लक्षात घेऊया आपण, कारण काय त्यांना जेलमध्ये ठेवून काही मिळणार नाही. उगाच जेल आपलं भरलं जाईल आणि धडा मिळेल की नाही पुन्हा वेगळा मुद्दा, पर ते बेलला अप्लाय करू शकतात, तो भाग वेगळा असतो. त्यामुळे ते तसंही त्या कायद्याचा उपयोग नाही. आणि अनेक गुन्हे यातनं पुढे वगळण्यात आले. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिल्ली पोलीस कायदा 1978 अन्वये आगीबद्दल खोटी माहिती दिली, किंवा दिल्ली महानगरपालिका 1957 अन्वये जन्म आणि मृत्यूची नोंदच नाही केली. कॉपीराईट कायदा 57 अन्वये कॉपीराईट नोंदणी पुस्तिकेत खोट्या नोंदी केल्या गेल्या. तर हे जे आता कायदे आहेत हे आता याच्यातनं पूर्णपणे बदलले गेलेत. कारण मुळात असं आहे की फॉर एक्झाम्पल आपण कॉपीराईटचा विषय काढला तर कॉपीराईटसाठी गुन्हेगारी स्वरूपाचा एक दावा लावला जाऊ शकतो, हे आपण लक्षात घेऊया. सिव्हिल स्वरूपात आणि गुन्हेगारी स्वरूपात त्या त्या कायद्या अन्वये तशी तशी शिक्षा दिली गेली असते. दंड आणि शिक्षांमध्ये सुधारणा हा एक फार वेगळा बदल आहे. सुधारणा पण म्हणूया नको, बदल म्हणूया. या विधेयकात आर्थिक मूल्यात बदल आहे आणि त्याचप्रमाणे असं आहे की आर्थिक मूल्यात जरी बदल असला तरी दंड आणि शिक्षा 3 वर्षांनी किमान रकमेच्या 10% वाढत जातील. म्हणजे आज कधीतरी असं होतं की 10 वर्षापूर्वी एखादा दंड किंवा एखादी शिक्षा होती, ती आजही होते आणि त्याचबरोबरीने ती पुरेशी नसते. मग आता 3 वर्षांनी हे वाढत जाईल वर्धिष्णू पद्धतीने, त्यामुळे 10-10%. हे लक्षात घेऊया आपण. त्याच्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी ताकीद. हे विधेयक पहिल्या आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी काउन्सिलिंग, समुपदेशन किंवा ताकीद देण्याची तरतूद करण्यासाठी काही कायद्यांमध्ये सुधारणा करतं. या विधेयकातनं काही गुन्हे पूर्णपणे वगळले गेलेत. म्हणजे दिल्ली पोलीस कायदा 1978 त्यान्वये आगीबद्दल खोटी माहिती, किंवा महानगरपालिका कायदा 57 अन्वये जन्म आणि मृत्यूची नोंदच नाही करायची, किंवा कॉपीराईट कायदा अन्वये कॉपीराईट नोंदणी पुस्तिकेत खोट्या नोंदी करायच्या. लक्षात घेऊया आपण की या कायद्यांमध्ये फॉर एक्झाम्पल कॉपीराईट कायदा आहे की ह्याच्यात शिक्षा तरतूद आहे, प्लस याच्याशी रिलेटेड अफरातफरी वगैरे सगळे हे पूर्वीच्या आयपीसी मध्ये किंवा मग आता जो कायदा आहे या कायद्यानुसार पण आहेत ना गोष्टी. म्हणजे न्याय संहितामध्ये सुद्धा याच्याबद्दल तरतुदी आहेत ना डेफिनेटली. त्याच्यामुळे हे कायदे वगळले गेले. एका कायद्याआधी 5-5 ठिकाणचे आरोप लागलेत आणि मग त्याच्यानंतर शिक्षा होणार आणि मग आपण संविधान आपलं सांगणार की केलेल्या गुन्ह्याबद्दलच शिक्षा आणि जेवढी हवी तेवढीच शिक्षा. नेमका कोणता कायदा अप्लाय करायचा, तर त्यामुळे आता ते कायदे बदलले गेलेत. दंड आणि शिक्षांमध्ये सुधारणा केली गेली आहे. या विधेयकामध्ये अनेक गुन्ह्यांसाठी असला दंड आणि शिक्षांच्या आर्थिक मूल्यात बदल झालाय आणि त्या शिक्षा प्रत्येक 3 वर्षांनी संबंधित रकमेच्या 10% वाढतील. आता त्यात अजून एक प्रकार असा केला गेलाय की पहिल्या आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी ताकीद. हे विधेयक पहिल्या किंवा दुसऱ्या गुन्ह्यासाठी काउन्सिलिंग करतं किंवा वॉर्निंग देतं आणि त्याचबरोबर इतर काही कायद्यांवर सुधारणा करतं. म्हणजे शिका उमेदवार कायदा, प्रोबेशन ऍक्ट म्हणतो आपण, किंवा दंडात्मक शिक्षेसाठी पात्र असलेल्या गुन्ह्यांमध्ये माहिती देण्यास नकार, किंवा प्रोबेशनरी ऑफिसर जो आहे, प्रोबेशनरी शिकाऊ जो आहे त्याला अतिरिक्त काम करायला भाग पाडणं, याचा समावेश याच्यात आहे. आणि अशी तरतूद आहे की पहिल्या गुन्ह्यासाठी काउन्सिलिंग, दुसऱ्या गुन्ह्यासाठी वॉर्निंग आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी मोठा सिव्हिल फाईन आकारला जाईल. या विधेयकात कोणते धोरणात्मक बदल करण्यात आले आहेत आणि त्याचे संभाव्य परिणाम काय दिसतात याविषयी ॲडव्होकेट गणपती सांगतात. एक साधारण सूचना अशा स्वरूपाचा इकडे एक भाग आपल्याला दिसून येतो. साधारण सूचना म्हणजे काय, तर आपण धरून चालू की वॉर्निंग ऑफ फर्स्ट अँड सेकंड नंतर आलं इम्प्रुव्हमेंट नोटिसेस. ओके, सो आता हे लक्षात घेऊया आपण की साधारण सूचना म्हणजे कुठे येणार, तर कायदेशीर मेट्रोलॉजी कायदा 2009च्या अंतर्गत सुधारणा काही आलेल्या आहेत. म्हणजे आपण धरून चालू की कायद्यानुसार अमानक वजन, मानलं न गेलेलं वजन किंवा मापांचं उत्पादन, वापर किंवा विक्री यांच्यासारखे अनेक गुन्हे शिक्षेस पात्र आहेत. पण आता काय झालंय, या विधेयकामध्ये अशी तरतूद आहे की पहिल्या गुन्ह्यासाठी सूचना जारी होईल, दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्याच्यानंतर पालन केलं गेलं नाही, परत गुन्हा नाही केला तर त्याच्यानंतर दुरुस्ती जी आहे ती आवश्यक असेल, तुमची हात काही वादच नाही, त्यात दिवाणी दंड असेल. मात्र तिसरा गुन्हा जो असेल, पहिल्याला फक्त वॉर्निंग, दुसऱ्याला दिवाणी दंड, तिसऱ्याला मात्र फौजदारी किंवा क्रिमिनल ऑफेन्स असेल. हे लक्षात घ्या. ऍडज्युडिकेशन आपण म्हणू दंडांचं, न्याय निर्णय कुठे होणार, तर लक्षात घेऊया आपण हे विधेयक तपास करण्यासाठी आणि दंड ठोठावण्यासाठी न्याय निर्णय न्यायिक अधिकाऱ्यांची नियुक्ती तरतूद सुचवतं. हे लक्षात घेऊया. या अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करायला ट्रिब्युनल्स असतील, अपीलीय प्राधिकरण असतील. हे लक्षात घेऊया आपण. आता काय काय महत्वाचे कायदे ते लक्षात घेऊया.
नवीन दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता कर आणि जाहिरात कर ह्याच्यात एक मोठा बदल सांगितला गेला आहे. 1994चा हा कायदा आहे आणि हा अधिनियम जो आहे तो मालमत्ता कर आकाराची तरतूद करतो. आता या विधेयकात असं नमूद केलंय की मालमत्ता करात इमारत कर आणि पडीक जमीन कर यांचा समावेश असेल. म्हणजे पडीक जमीन आणि इमारतींसाठी बेस प्राइस जी आहे त्याची शिफारस करायला आणि मालमत्ता कर निश्चित करायला आणि त्यात सुधारणा करायला महानगरपालिका एक मूल्यांकन समिती स्थापन करेल. मालमत्ता कराशी संबंधित तक्रारींचे निवारण करायला आणि अडचणी विसंगती सोडवायला एक समिती स्थापन केली आहे. आणि जाहिरात कर मात्र जो आहे ऍडव्हर्टायझिंग टॅक्स हा संपूर्णपणे काढून टाकण्यासाठी सुद्धा यामध्ये तरतूद आहे. पुढे सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 2023 अंतर्गत दंड आणि शिक्षांमध्ये सुधारणा करण्याची पद्धत आहे. म्हणजे सुधारणा करण्याची एक पद्धत आहे. म्हणजे सार्वजनिक विश्वस्त सुधारणा अधिनियम 23 मध्ये अशी तरतूद आहे की ठरवलेले दंड आणि शिक्षा हे दर 3 वर्षांनी सुधारले जातील. आता या विधेयक असं नमूद केलं गेलंय की जर एखाद्या अधिनियमात सुधारण्याची वेगळीच पद्धत आधी विहित केलेली असेल तर या अधिनियमापेक्षा ती जास्त ताकदवान असेल. म्हणजे ती जी विहित केलेली पद्धत असेल ती लागू होईल, ही लागू होणार नाही. या विधेयकामुळे उद्योग क्षेत्रात काय बदल होण्याची शक्यता आहे याबाबतची माहिती ॲडव्होकेट गणपते यांनी दिली. कागदोपत्री म्हणायचं झालं तर मोठे बदल होऊ शकतात. कागदोपत्री, कारण शेवटी मी प्रशासनावरती फार काही बोलणार नाही. कारण जर का कसबी असतील, जर का प्रशासक किंवा कायदा राबवणार आहेत तर मग काही सांगता येत नाही. पण तरी आपण निगेटिव्ह बोलू नये. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जाचक कायदे काढून टाकले गेलेत हे फार महत्वाचं आहे. त्याचबरोबरीने बिझनेस चालवताही आला पाहिजे ह्याचा विचार मोठा आहे, हे बरोबर आहे. आणि काही काही ठिकाणी अक्षरशः म्हणजे इतक्या बारीक बारीक शिक्षा की ज्या नाही मिळून काही फायदाच होत नाही, माणसाच्यात काही बदल होणार नाही. उलट वार अशा ठिकाणी करायचा की पुढे धडा मिळू शकेल किंवा तो वार बसू नये म्हणून माणूस जरा बरा वागेल, हा एक भाग आहे. त्याच्याच बरोबरीने जर एका कायद्या अन्वये जर का डायरेक्ट जर का गुन्हेगारी घोषित केली जाणार असेल समजा, तर ते कायदे राबवणारे जे लोक असतील, ज्या काही संस्था असतील, कुठेतरी त्यांची पण ढण होऊ शकत असते, हे लक्षात घेऊया आपण. त्यामुळे अशा स्वरूपाचं ज्या वेळेला आपल्याकडे कायदा येतो त्यावेळेला कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो का असा प्रश्न विचारायला वाव आहे, हे लक्षात घेऊया. तो ह्या विधेयकामध्ये एक प्रामाणिक प्रयत्न दिसतो. आता त्याच्यावरती पुढे पण चर्चा होईल आणि मग चर्चेतनं अजून काही निष्पन्न निघतील आणि विधेयक कदाचित पास होऊन जाईल. त्यावेळेला काहीतरी चांगला मोठा बदल घडेल अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. श्रोते हो, केंद्र सरकारनं आणलेलं जनविश्वास विधेयक 2026 हे एक महत्त्वाचं सुधारणा विधेयक आहे, ज्यामागे नागरिकांवर विश्वास ठेवणं आणि कायदे सोपे करणं ही मूलभूत संकल्पना आहे. या विधेयकाद्वारे किचकट कायदे बदलून ते अधिक सुलभ आणि आधुनिक बनवण्याचा प्रयत्न सरकारनं केला असल्याचं तज्ज्ञ सांगतात. एकूणच जनविश्वास विधेयक 2026 हे कडक शिक्षा, दृष्टिकोनातून सुधारणा आणि सुलभीकरण या दिशेनं टाकलेलं पाऊल मानलं जात आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन नंदिनी मथुरे.